नमस्कार. कालच्या आणि परवापेक्षा आजचं मार्केट बऱ्यापैकी चांगलं क्लोज झालं. निगेटिव्ह जरी झालं असलं तरी दिवसभर मार्केट हे पॉझिटिव्ह होतं आणि अगदी थोड्याफार फरकाने संध्याकाळी क्लोजिंग डेटा हा निगेटिव्ह आला. आता आपला पोर्टफोलिओ पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, म्हणजे माझ्या पोर्टफोलिओमधला रंग सगळा लाल आहे का माझा पोर्टफोलिओ हिरवागार झालेला आहे, हे मार्केट संपल्यानंतर आपल्याला काही ठोकताळ्यांनी कळू शकेल. सर्वात पहिल्यांदी NSE-India.com वरती जाऊन आता हा जो ॲडव्हान्स डिक्लाईनचा रेशो आहे हे चेक करायचं. याच्यातनं आपल्याला कळतं की आर व्ही पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ऑन आवर पोर्टफोलिओ साईड. आजचं क्लोजिंग काय सांगतं आहे की ॲडव्हान्सेस 1353 आहेत. म्हणजे काय, तर हे जे 2893 कंपन्या या ज्या ट्रेड झालेल्या आहेत NSE वरती, त्याच्यातल्या 1353 कंपन्या या ॲडव्हान्सेस म्हणजे पॉझिटिव्ह क्लोज झालेल्या आहेत, पण 1472 कंपन्या या निगेटिव्ह ट्रेड झालेल्या आहेत. म्हणजे काय, त्यांची शेअर प्राईस ही कालच्यापेक्षा जास्त पडलेली आहे. मग आता हे का आणि कशासाठी, तर याला काही कारणं आहेत. मग आपण एक 10 मिनिटामध्ये जाणून घेऊया की याच्यामध्ये काय काय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फॅक्टर्स आहेत. मग त्या याच्यामध्ये प्रॉपर्टी डेटा, स्टॅम्प ड्युटी, निफ्टीचा प्रवास 2017 ते 2021पर्यंत कसं होतं, ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग डेटा, जिओ पॉलिटिकल रिस्क आणि पॉझिटिव्ह बाकीच्या फॅक्टर्स. तर आता सुरुवात पहिल्यांदी हा जो काही टेक्निकल डेटा आहे हा आपल्याला पॉझिटिव्ह कसा होईल, किंबहुना तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे आधी आपल्याला कुठून कळू शकेल. तर ही एक moneycontrol.com नावाची साईट आहे. साईट अतिशय उत्तम आहे. याच्यासारखं एका ठिकाणी फिनान्शियल डेटा मिळवण्याचं ठिकाण दुसरं कुठलंही नाही आहे. आता गंमत, याचं नाव मनी कंट्रोल का आहे माहिती नाही, याचं नाव वास्तविक मनी एक्सप्लोर असायला पाहिजे. असो, आपण पुणेरी आहोत, आपल्याला सल्ला देणं हे आपलं कामच आहे. बरं, आता मुद्द्याकडे वळूया. तर पहिला मुद्दा असा आहे की आता हा क्वार्टरली डेटा आहे 2024-25चा, लास्ट क्वार्टरच्या याच्यावरती आपण जाऊ. तर आता टोटल किती झालेले आहेत, तर टोटल 4588 कंपन्या या पैकी 3352 कंपन्यांनी त्यांचा रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे. आता याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ग्रोथ काय सांगते, तर 1615 कंपन्या या पॉझिटिव्ह आहेत आणि 1734 कंपन्या या निगेटिव्हली क्लोज झालेल्या आहेत. म्हणजे काय, निगेटिव्ह रिझल्ट्स दिलेला आहे. त्याच्यापैकी सेक्टर वाईज बघायचं झालं तर टेलिकॉम सेक्टर हे पॉझिटिव्ह आहे. आता पुन्हा याच्यामध्ये 1615 कंपन्या या पॉझिटिव्ह आहेत आणि 1734 कंपन्यांनी निगेटिव्ह डेटा किंवा निगेटिव्ह रिझल्ट्स पब्लिश केलेले आहेत क्वार्टरली, बरं का. मग आता याच्यावरनं आपल्याला एक गोष्ट कळू शकते की हा इथला जो डेटा आहे याच्यातला ॲडव्हान्सेस, हा इथे जो कर्सर आहे हा ॲडव्हान्सेस हा जर का या डिक्लाईनपेक्षा जास्त पाहिजे असेल तर आपल्याला हा जो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ग्रोथ याच्यातला जो फरक आहे, म्हणजे पॉझिटिव्ह शुड बी ऑलवेज हायर, वे हायर दॅन दॅट ऑफ द निगेटिव्ह ग्रोथ. तर आता हे व्हायचं काय कारण असतं, तर हे कन्झम्पशनमुळे. म्हणजे आता कन्झम्पशनमुळे म्हणजे काय, जर का मागच्या क्वार्टरचा डेटा त्याच्यामध्ये आता लक्षात घ्या की ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये आपण दसरा, दिवाळी, न्यू इयर, लग्नाचा सीझन हा कोइन्साईड झालेला आहे. मग या याच्यात जर का कन्झम्पशन कुठल्या गोष्टीचं, तर ते गाड्यांचं असेल, घरांचं असेल, मग नॉर्मल कन्झम्पशन असेल, त्याच्यानंतर बाकी कन्झ्युमर ड्युरेबल्स गोष्टींचं असेल, ते जर का कमी झालेलं असेल तर हा जो काही डेटा आहे हा कंपल्सरीली निगेटिव्ह असेल. मग हे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षामधल्या या क्वार्टरमध्ये जर ते निगेटिव्ह असेल तर हा डेटा कायमस्वरूपी लालच दिसेल. मग आपल्याला हा डेटा पॉझिटिव्ह होण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे कन्झम्पशन शुड बी अगेन हायर क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयरली बेसिसवरती. आता आपण पहिला मुद्दा माहिती करून घेऊया की निफ्टी. आता हा सगळा बोलणं किंवा चर्चेचा विषय अशासाठी आहे की 2017 ते 2021 जेव्हा ट्रम्प साहेबांचा पहिला कार्यकाळ होता तर त्यावेळेला निफ्टीचा आणि डाऊचा प्रवास कसा होता. तर मंडळींनो, वास्तविक आत्ता जे काही निफ्टीचा प्रवास किंवा निफ्टीविषयी बोललं जातं आहे किंवा ओव्हरऑलच मार्केटविषयी जे निगेटिव्ह बोललं जातं आहे, तर त्याच्याबरोबर उलटं हे 2017 ते 21मध्ये ट्रम्प साहेबांच्या पहिल्या राजवटीमध्ये होतं. त्याला काय लक्षात घ्या, इथे मी तुम्हाला दिसतंय ओपन, हाय, लो, क्लोज असं दिसत असेल. इथे निफ्टी 2017, आता हे सगळं 17, 18, 19, 20, 21 असे हे 4 वर्षांचा काळ आहे. आणि इथे तुम्हाला दिसेल की निफ्टीने क्लोजिंग दिलेलं आहे 8179. आता हे कधीचं क्लोजिंग आहे, तर जानेवारीचं. जानेवारी 17ला निफ्टीचं क्लोजिंग झालेलं आहे 8180. आणि लक्षात घ्या 2021, 1 जानेवारी 2021चं निफ्टीचं क्लोजिंग आहे 14018. बघा, म्हणजे ट्रम्प साहेबांच्या आत्ताच्या याच्यामध्ये आपल्याला आधीच भीती वाटायला लागली आहे. FIs माल डंप करत चाललेले आहेत. कित्येक अब्ज डॉलरचा माल त्यांनी विकलेला आहे आणि त्याच्याबरोबर उलटी परिस्थिती ही त्यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये होती.
मग इज इट टू मच ऑफ नॉईज अँड लेस ऑफ प्रॉब्लेम? पहिल्या ह्याच्यामध्ये तसंच होऊ शकेल का? कदाचित होऊ पण शकेल, माहिती नाही आपल्याला. आता आपण तसंच डाऊकडे जाऊया. आता जानेवारी 2017 ते जानेवारी 2021च्या याच्यामध्ये तुम्हाला डाऊचा परफॉर्मन्स इथे दिसेल. 19,864ला क्लोजिंग झालेलं आहे आणि जानेवारी 2021ला 29,882. म्हणजे आपण जर का म्हणलं की 20,000 ते 30,000 म्हणजे 50% ॲप्रिसिएशन हे डाऊचं झालेलं आहे. आणि त्याच्याचबरोबर निफ्टीचं जर का आपण बघायचं झालं तर निफ्टी 8,179 म्हणजे 8,200 ते 14,000 मोर दॅन 70% क्लोजिंग आपल्याला निफ्टीने दिलेला आहे. आता हे असताना आपल्याला अजून 2 फॅक्टर्स इथे बघायला मिळतात. तर ते म्हणजे अनएम्प्लॉयमेंट रेशो आणि दुसरा आहे तो फेड फंड रेट. आता फेड फंड रेट तुम्हाला कुठे दिसतोय? तर इकडे हे बघा, इथे हे फेड फंड रेट तुम्हाला दिसेल. इथे काय दिसतंय? 2017 ते 2021 पर्यंत हे सगळे 2017 ते 21चेच आकडेवारी आहे. फंड रेट याचा अर्थ त्यांच्या फेडरल रिझर्व्हचा म्हणजे आपली जशी RBI आहे तसं त्यांच्या रिझर्व्ह बँकेचा घोषित केलेला इंटरेस्ट रेट. तर तो किती होता? 2017मध्ये 1%, 2018मध्ये 1.83%, 2019मध्ये 2.16%, 2020मध्ये मामूली इंटरेस्ट रेट आणि 2021मध्ये 1.5%. आता अनएम्प्लॉयमेंट रेटसुद्धा नॉर्मल स्टेबल राहिलेला आहे. तो 4.70 ते 6.40 पर्यंत म्हणजे 4.70, 4.4, 3.60 आणि 6.40. आता हे ग्राफिकल प्रेझेंटेशन जर का बघायचं झालं मंडळींनो तर लक्षात घ्या की ही इथे 8,200ला निफ्टी आहे आणि तीच वाढत वाढत वर खाली करत करत 14,000च्या लेवलला गेलेली आहे. तसंच हा डाऊचा प्रवास आहे. डाऊ इथे सांगतो आहे की इथे